असे भाई महाराष्ट्राने अनेक पाहिले आहेत। उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना मोहम्मद शाह अब्दालीची उपमा दिली आहे। अब्दाली चालून आला असता पण त्याला परत जावे लागले, तसेच अमित शाह यांचे होणार आहे। धर्मवीर एक चित्रपट आहे, चित्रपटातील सर्वच गोष्टी योग्य असतात असे म्हणता येणार नाही। आता ठाकरे 2 चित्रपट सुद्धा येणार आहे। शेलारांना हेच सांगेल की आमचा बाण तुमच्या आरपार निघाला आहे, त्यामुळे तुमची दिल्लीची फौज येत आहे। लोकसभेला तुम्हाला बरोबर दिल्लीला पाठवलेले आता विधानसभेला सुद्धा पाठवणार। अजित पवार यांच्याकडे मतेच नाहीत तर ट्रान्सफर कुठून होणार आहेत? अजित पवार व शिंदे यांची संघटना नसून नेत्यांची पार्टी आहे। पूर्णच्या पूर्ण जागा युवासेना जिंकेल। अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने 1 रुपया सुद्धा मदत जाहीर केली नाही आहे। अशा पद्धतीने पिके वाहून गेली आहे, पिकांचे नुकसान झाले आहे। असे असताना जर बँका नोटीस पाठवत असतील तर शिवसेनेला बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। शिवसेनेची शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी आहे। त्याच्यामुळे सोशल मीडियात अशी चर्चा सुरू आहे की जे महाराष्ट्रामध्ये दादा भाऊ भाई होते त्यांच्यावरती एक मोठा भाई आहे, त्या भाईमुळे सध्या जागा वाटपाची सर्कस सुरू असल्याचं बोललं जातं। मला वाटतं असे भाई या महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहे आणि त्याच्यामुळं अमित शहाला मान्य उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीनं उपमा दिलेली आहे। अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं, वाटतं तसंच अमित शाह यांचं होणार आहे। धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झालंय, त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बाण संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी घुसला। धर्मवीर पिक्चर जो आहे तो पिक्चर आहे, पिक्चर मधल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं म्हणता येणार नाही। शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे। संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला आहे ना, आणि आता ठाकरे 2 पण येणार आहे म्हणा। धर्मवीर 2 ठीक, याच्यात खरेच धर्मवीर आहे का? त्यावेळेस कुठं होते, काय होते? आता स्वतःला होता जेव्हा संभाजीनगरला मेळावा झाला भाजप पदाधिकाऱ्यांचा, त्यामध्ये आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, आपला विजय निश्चित असेल असं ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। हे कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याला आपला विजय निश्चित म्हणत होता। 400 पार हे लोकसभेला म्हणत होते, आता 45 पार ते म्हणत होते। किती वाढल्या त्यांना? 9 जागा। तेव्हा कार्यकर्त्याचं मनोबल, परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच खाली नेले, बाकीच्यांनी नाही नेलेलं आहे। बाकीच्यांनी नेलं कारण भारतीय जनता पार्टीचे आता नेते कोण आहे? विखे पाटील भारतीय जनता पार्टी नेते, प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टी नेते, प्रसाद लाड भारतीय जनता पार्टी, असे नेते आहेत आता। मग असे नेते असल्यावर भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते काय यांच्या नेतृत्वाखाली काम करणार का? चला, लोक अदालत मध्ये जाऊन तडजोड करा आणि पैसे भरा अशा नोटीस दिल्या जातात। एक तर सगळ्यात आधी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने 1 रुपया 1 खडकू सुद्धा मदत जाहीर केलेली नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाचं। दुसरी गोष्ट, अशा पद्धतीनं पिकाचं नुकसान झालं, पीक वाहून गेलं, असं असताना जर बँका नोटीस पाठवत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला या बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि शिवसेना शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जायची शिवसेनेची तयारी। दुसरा एक मुद्दा असा आहे दादा की संजय राऊतांना काल जी शिक्षा सुनावली त्यानंतर त्यांनी म्हणाले की राऊतांनी हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करावं, नाव घेऊन आरोप केल्यानंतर बघा 2 वर्षाची सजा होईल। काय वक्तव्य होतं? विरोधात बोलले होते किरीट सोमय्या। हे बघ, किरीट सोमय्या हा प्राणी कसा आहे, जितनी चावी भरी रामने उतना चले खिलवाना, कोणतरी चावी देत असतात। यांनी नारायण राणेंच्या विरोधात गेले, हे हसन मुश्रीफच्या विरोधात गेले, हे प्रताप सरनाईकाच्या विरोधात गेले, हे किती लोक, हे भावनाताई गवळींच्या विरोधात गेले। काय झालं? हेच लोक तुमच्या पक्षाचे नेते झाले, तुमच्या पक्षाला हेच लोक आता थोडा बहुत ऑक्सिजन देतात। आणि ज्या गोष्टी सत्य आहे, कोर्ट म्हणलं म्हणून ते काय असत्य अशातला थोडी भाग आहे। संजय राऊत साहेब त्या भूमिकेवर ठाम आहेत। ते शिंदे गटाला येणाऱ्या विधानसभेला 62 ते 72 जागा मिळतील असे योगेश कदम म्हणतायत आणि पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं त्यांचं नाव आहे। मग आता एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री, ते शेवटचे 2 महिने आता राहिलेले आहे।
भारतीय जनता पार्टी ही संधिसाधू पार्टी आहे. काम झालं म्हणजे हे फेकून देतात, अशी अनेक उदाहरणे या देशामध्ये आहे. त्याचा अनुभव महाविकास आघाडीचे सर्व शहराध्यक्षांनी एकत्र येत आज मेट्रो सुरू व्हावी अशी भूमिका घेतली आहे. मेट्रो स्थानकाबाहेर आंदोलन सुरू आहे. उद्घाटन करतात मेट्रोचं. चांगलं आहे. शेवटी कोण येतं आणि न येतं त्याच्यासाठी जनतेसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या थांबण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे, पंतप्रधान येणार होते, त्यांचा आदर आहे. आज जर ते आले नाही म्हणून सुरू होणार नसेल तर त्यांनी ऑनलाईन तिथून बटन दाबून सुरू करावं. धर्मवीर किंग येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियर वेळी फडणवीसांनी वक्तव्य केले आणि धर्मवीर 2 हा सत्य घटनेवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं. आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात, नाही तर या धर्मवीराविरुद्ध तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि आताही तुम्ही काय काय काड्या करता हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार आहे. सत्तेतून हे स्पष्ट होत आहे. तुम्ही लवकर लिहा, कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून मुक्त करणार आहे. आणि पावसामुळे नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द झाला होता आणि त्यानंतर हा मेट्रोच्या उद्घाटनाचा सगळा विषय सुरू आहे. नाही, खरं तर व्हावं ना. नरेंद्र मोदीजी येणार होते पंतप्रधान, काही हरकत नाही, परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आता आपल्याकडे सगळे साधन आहे, ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी. कारण जनतेला सुविधेची गरज आहे. पुण्यामध्ये काय स्थिती आहे, मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती आहे पुण्याची वाहतुकीची. त्यामुळे अशा सेवा लवकर सुरू झाल्या पाहिजे. दादा, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकरी संकटात आहे. अशात नाही का बँकांनी मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मुंबईतल्या ज्या कमजोर जागा आहेत तिथं लक्ष केंद्रित केलं असल्याचं समोर आलेलं आहे. कसं बघता तुम्ही? समोर येऊ नये तर मागे जाऊ. लोकसभेला काय झालंय, 3 वर्षाने यांचे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात. 3 वर्षाने. मागचं जसं सरकार आलं ना 1900 त्यावेळेसपासून काम करत होते. काय हाल झाले त्यांचे, मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो, काय हाल झाले त्याचे. मोठे मोठे दिग्गज, गडकरी सारख्या दिग्गजाचा 3.5 लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला. रावसाहेब दानवे पराभूत झाले, कपिल पाटील पराभूत झाले, आणखी त्या कोण मंत्री नाशिकच्या होत्या, काय नाव त्यांचं मला माहित नाही, त्या भगिनी आपल्या ते पवार, भारती पवार, त्या पराभूत झाले. सगळे मंत्री पराभूत झाले त्यांचे. डेंजर झोन मधील जे मतदारसंघ आहे तिथे स्वतः अमित शहा विभागीय काय करणार आहे अमित शहा? अमित शहा इथे येऊन काय करणार? याचा अर्थ तुमच्या इथलं नेतृत्व कुचकामी आहे. चक्रव्यूह तोडता येतं, मी ते तोडून दाखवणारच. कोण बोललो? देवेंद्र फडणवीस साहेब. जुनं होय आणि आजचं वाईट आहे. आता नेहमी तेच वक्तव्य करतात. त्यांच्याकडे काय जास्त भाषा भांडार नाही आहे. जसं उद्धवजींकडे आहे बाजार बनगे, कलंक तसं काही शब्द भांडार फडणवीसांकडे नाही आहे. म्हणून तेच ते मी अभिमन्यू. अरे तुमचेच लोक तुम्हाला ढकलतायत, बाकी लोक नाही ढकलतायत. तुमच्या चक्रव्यामध्ये तुमचेच लोक तुम्हाला अडकवतात, विरोधक नाही अडकवत. संजय राऊत हा 3rd ग्रेडचा नेता आहे असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलारने आपला कोणता ग्रेड आहे जरा सांगावं, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. बरं, निवडणूक आयोगाच्या आज मुंबईत विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. काय तुम्ही गेले? नाही, जातील पक्षाचे सचिव जात असतात त्या बैठकीला. काल पण ते आलेले होते. सगळी तयारी येणाऱ्या काळात काही राजकीय पक्षाच्या अडचणी सूचना लोकसभेच्या धर्तीवर येथे घेत आहेत. मग तो उद्या पत्रकार परिषद पण आहे. परंतु दिल्लीत जाऊन या सगळी तयारी बघितल्यानंतर निश्चित निवडणुका जाहीर होतील याची ती पूर्वतयारी करायला आलेली आहे. निवडणूक आयोगाला ते चिन्ह, त्याच्यानंतर पक्ष, या सगळ्या गोष्टी याबद्दल काही सांगणार आहे का? नाही, इथं तो विषय नाही आहे. काही तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाचे असू द्या, परंतु हे राज्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी येतात. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. चालेल, ओके, आभारी आहेत. थँक्यू.